आपण पुढे ते पाठवणार नाही याची थोडी काळजी घ्या. ठीक आहे, आपण सुरू करतोय. ओके, ती पिटकाबद्दल कोणाला काही माहिती आहे की हो आम्ही ती पिटक बघितलंय, वाचलंय किंवा काय असं काही? आणि आपण डिस्कशन मोडमध्ये नेहमी असतो जेव्हा पण काही प्रश्न विचारले जातात. प्लीज ठीक आहे, ॲक्टिव्हपणे तुम्ही सहभाग घ्या. कोणी नवीन व्यक्तींपैकी ती पिटकाबद्दल ऐकलंय, वाचलंय असं काही? हो सर, त्यातला विनय पिटक किंवा एक बेसिक माहिती आहे, बरोबर? हो. अभिधम्म वाचलाय सर. अभिधम्म वाचलाय? काय वाचलं अभिधम्माचं? म्हणजे 2-3 पुस्तक येतात विनय पिटक. अभिधम्माचे विनय पिटक वाचले तुम्ही? अभिधम्म पिटक. अभिधम्माचं विनय पिटक म्हटले? अभिधम्माचं छोटस पुस्तक आहे, ते वाचलंय. अच्छा, अभिधम्माचं की अभिधम्मत संघहोचं? नाही, अभिधम्म. ठीक आहे, चला अभिनंदन. आता जी बोला. पालीचा डिप्लोमा कोर्स केला मी सिद्धार्थ कॉलेजला मुंबईला. जी ओके, सिद्धार्थ कॉलेजला 2013 मध्ये केला. तर त्याच्यानंतर माझा त्याच्याशी काही म्हणजे त्या विषयाशी काही संलग्न राहिलेच नाही. तर मला आता सध्या ते काहीच आठवत नाही. काही हरकत नाही. या येत्या काही दिवसांमध्ये जे तुम्ही शिकलेलं असाल ते पण बरंच रिव्हिजन होऊन जाईल. आपण भरपूर डिस्कशन करत असतो. प्रश्न उत्तरांमध्ये खूप सारे प्रश्न उत्तरं हे क्लिअर सुद्धा होत जातात. ठीक आहे, असं. चला, आता बरेच लोक मेसेज करतात, फोन करतात, ठीक आहे, की सर आम्हाला ती पिटक पाहिजे. बरोबर, प्लीज माईक बंद करा बोलून झाल्यावर. की सर आम्हाला ती पिटक पाहिजे. मग असं सांगावं लागतं किंवा विचारावं लागतं की बाबा ती पिटकाचं कुठलं पुस्तक पाहिजे? तर म्हणतात सर सगळेच पुस्तकं पाहिजे. सांगायचा अर्थ असा की एक बेसिक अंडरस्टँडिंग नाही आहे की ती पिटक म्हणजे काय. ती पिटक असं काही पुस्तक असेल, लोकांना असं वाटत असेल किंवा सगळेच पुस्तकं पाहिजे तर 100-150 पुस्तकं असतील समजा जे प्रिंटेड आहे पालीमध्ये किंवा पाली मराठीमध्ये किंवा पाली हिंदीमध्ये अशा प्रकारे. बरोबर, असं. मग एक बेसिक अंडरस्टँडिंग काय की हो आपण बघूया ती पिटक काय, ती पिटकाची ऑथेंटिसिटी काय ते पण आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता अभिधम्मत संघ हो, आपण या विषयावरती आता येतोय. कोणी सांगेल अभिधम्मत संघ हो कुठे? ह्या चार्टमध्ये, या पीपीटीमध्ये कोणी सांगेल अभिधम्मत संघ हो कुठे? लवकर. पक्का अभिधम्म पिटक मध्ये अभिधम्मत संघ हो असं म्हणतायत सगळे. कोण असं म्हणते की अभिधम्म पिटक मध्ये अभिधम्मत संघ हो नाहीये? असं कोण कोण म्हणतंय? जी बोला आशिष. ओके, आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे, येऊ. आता इतकं तर माहिती आहे का? बोलून झालं की लगेच माईक बंद करा. ठीक आहे, एक मिनिट थोडं मी माझं. आणि एकदा स्क्रीन दिसायला लागले, आपण भरपूर नवीन असाल मोबाईल किंवा असं ऑनलाईनसाठी, तर मोबाईल एका ठिकाणी ठेवून द्या. मोबाईलमध्ये आपण मागे पुढे हात लावला, कुठे टच केला तर स्क्रीन गायबसुद्धा होऊ शकते. बरोबर, ठीक आहे. किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर स्क्रीनसुद्धा गायब होऊ शकते, म्हणून मोबाईल चांगल्या पद्धतीने एका ठिकाणी ठेवून द्या. ओके, ती पिटकामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहे. असं कोणी आहे की सर हे खूपच नवीन आहे आम्हाला? कोणी आहे असं? असेल तरी काही हरकत नाही. ती पिटकामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहे. बोला, कोणते कोणते 3 महत्त्वाचे भाग आहे? विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. पण जर मी असं म्हटलं की हा 3 पिटकांमध्ये कुठला पिटक फार महत्वाचा आहे समजा की जो धम्म टिकवून ठेवेल, तर काय उत्तर असेल? विनय पिटक. विनय पिटक. का बरं असं? का बरं? बरोबर, भिक्षू धर्माला पुढे घेऊन जाऊ शकतात म्हणून. एक्झॅक्टली, हो. कारण की जसं सुत्त पिटक म्हणजे धम्म आहे, खूप सारे सुत्त आहे. सुत्त पठण करून करून तर आपण पोपट होऊन जाऊ, पोपटपंची करू. पण मुळात आचरण कुठे आहे? आचरण कुठे मुळात? तर ते आहे विनय पिटकमध्ये.
ज्या ज्या ठिकाणी विनयपिटक किंवा विनय टिकलेले आहेत तिथे चांगल्या प्रकारे धम्म टिकलेलं आहे, बरोबर. आणि जिथे विनयामध्ये भेसळ झाली ना तिथे धम्म सुद्धा नाहीसा झालेला आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आता ठीक आहे, ओके. माझी मोठी स्क्रीन इथे लागली आहे म्हणून मी तुम्हाला इथे बघताना दिसेल. ठीक आहे, ओके. आता विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्म पिटक. बरेच लोक म्हटले की अभिधम्मत्त संघ हो हा अभिधम्म पिटकमध्ये आहे असं म्हणाले, बरोबर. आता हा फोटो तर कोणाला नवीन नसेल असं मला वाटतं, बरोबर. राईट. प्रीतीजी, विद्याजी, आशाजी, या फोटोबद्दल काय माहिती तुम्हाला? माहिती आहे नाही आहे? नावं घेतली मी, ज्यांची नावं घेतली त्यांना बोलू द्या, ज्यांची नावं घेतली त्यांना बोलू द्या. नवीन चेहरे दिसताय, थांबा ना, बोला. माहिती आहे? देवलोकामधून. 33 मधून की तुषित मधून? कुठे गेले होते? आता खाली उतरतायत ना, आता खाली उतरतायत तर मग कुठे गेले होते? 33 मध्ये की तुषित मध्ये? 33 मध्ये. सर तुषित देवतामध्ये गेले होते, त्यांच्या आईला धम्म सांगितलं. एक्झॅक्टली, तुषित देवतामध्ये गेले होते. कुठून गेले होते तुषित मध्ये? कोणाला माहिती? संकिसाला तर उतरले, संकिसाला उतरले. गेले कुठनं होते माहितीये कोणाला? सांगा लवकर, माहिती असेल. श्रावस्तीवरून गेले, बरोबर. श्रावस्तीला खूप मोठा यमक पटिहार करून, चमत्कार करून, खूप छान स्टोरी आहे, धम्मपद अट्टकथेमध्ये आहे. बघू कधीतरी, किंवा कोणीतरी ऑलरेडी टाकली पण असेल आपल्या युट्यूबला, बरोबर. तिथे गेल्या. कुठे गेले? तुषितामध्ये गेले, बरोबर. तुषितामध्ये आपल्या आईला ज्यांनी जन्म दिला, काय त्यांचं नाव? महामायांचं किती सिद्धार्थांना जन्म दिल्यानंतर किती दिवसांनी, किती वर्षांनी वारल्यात महामाया? 7 दिवस. 7 दिवसांनी, बरोबर बरोबर. ठीक आहे. मग आता त्यांचा जन्म झाला तुषित देवता लोकांमध्ये, बरोबर. तुषित किंवा तुषित मध्ये जन्म झाला. मग आईला धम्म सांगायला, बरोबर, तुषित लोकांमध्ये गेले. कुठून गेले? श्रावस्तीमधून गेले, बरोबर. कोणाला ती स्टोरी पण माहिती असेल. आंब्याच्या झाडावरती चमत्कार करतात, मग देवता लोकांमध्ये जातात. अरे बापरे, देवता लोक आले, आता कसं करायचं? आहे कोणी? सर देवता लोक कसं आले, कसं आलं, का आलं, असं काहीतरी आहे कोणाचे प्रश्न? मला तर नाही पटत देवता लोक वगैरे. कोणी आहे माझ्या समविचारी ज्याला देवता पटत नाही? आहे कोणी असं? बघू आपण, हळूहळू येतील, हळूहळू लोक येतील पुढे. आजचा पहिलं लेक्चर आहे, हळूहळू येतील. ठीक आहे. गेले. मग इथे तुषितामध्ये गेल्यानंतर काय झालं? काय झालं? काय दिलं? काय सांगितलं? अभिधम्म सांगितला. कोणाला? तिथल्या आईला सांगितला, देवतांना सांगितला, बरोबर. किती महिने? 3 महिने. 3 महिने म्हणजे पूर्ण वर्षावास तिथे गेला. कितवा वर्षावास होता तो? 7वा वर्षावास. एकदम बरोबर. 7वा वर्षावास तुषितामध्ये गेले. आणि काय सांगितलं तिथे? अभिधम्म, बरोबर. अभिधम्म सांगितला. आणि मग वर्षावास संपला किंवा 3 महिन्यानंतर खाली उतरतात. कुठे उतरतात? आत्ताच सांगितलं मी. कोणी गेले संकिसाला? कोणी बघितले संकिसा? आग्रा आणि लखनौच्या मध्ये संकिसा आहे. धम्म यात्रेला जाताना नक्की त्या ठिकाणी भेट द्या. ठीक आहे. ओके. माझा आवाज येतो आरोही? येस सर. चालेल. मग 7व्या वर्षावासामध्ये भगवंतांनी अभिधम्म सांगितला. कोणाला सांगितला? देवता लोकांना सांगितला. देवता लोकांना सांगितला. ठीक आहे. मास्तर तर पहिल्याच लेक्चर मध्ये देवता देवता करतायत. अजून खूप देवता बघायचे आपल्याला. अभिधम्माच्या लेक्चर मध्ये आहोत आपण, तर कुठलं कन्फ्युजन ठेवू नका. 2-3 लेक्चर मध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मग
मग देवता लोकांना अभिधम्म सांगितला. हा बोला. तरी ते देवता नेमकं कोणाला म्हटलेलं आहे? देवता कोणाला म्हटलेला आहे आपण हे आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये बघू. जेव्हा आपण 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स बघूया तेव्हा देवता कोणाला म्हटलेलं आहे ते बघूया. कारण की पुढे आपण रूपावचर अरूपावचर चित्त शिकू तर ते कोणाचे असतात ते सुद्धा आपण बघूया तिसऱ्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, बघूया. सगळे प्रश्न घेणार आहे. अभिधम्म आहे, थोडं टेक्निकल आहे, खूप छान पद्धतीने आपण शिकणार आहोत. ठीक आहे, ओके. आता मग 7व्या वर्षावासामध्ये इथे अभिधम्म सांगितला. पहिल्या 6 वर्षामध्ये अभिधम्म सांगितला नव्हता, बरोबर. 7व्या वर्षामध्ये अभिधम्म सांगितला आणि मग तिकडनं आल्यानंतर भगवंतांनी कोणाला अभिधम्म सांगितला किंवा शिकवला? कोणाला? एक्झॅक्टली, सारीपुत्त भंतेंना. का सारीपुत्तांना का सांगितला? कारण की धम्मचक्र प्रवर्तन करणार. का सारीपुत्तांमध्ये अशी काय क्वालिटी होती की सारीपुत्तांना सांगितलं? प्रज्ञाचक्र होते भगवंतांच्या नंतर तेच प्रज्ञाचक्र असल्यामुळे त्यांना तो अभिधम्म खूप छान प्रकारे ते समजू शकत होते. आवाज मिक्स होतो. मला कळलं की सारीपुत्तांमध्ये अशी क्वालिटी होती की जटिल कठीण पण ते खूप सोपं करून सांगायचं, बरोबर. अग्रशावक होते, धर्मसेनापती होते, असे क्वालिटी होते. मग पुढे सारीपुत्तांनी त्यांच्या भाषेत किंवा थोडं सोपं करून इतरांना ते सांगितलं असेल. सांगायचा अर्थ या ठिकाणी होता, बघा, एका टॉपिकवरून किती प्रश्न सुटले आपले, किती माहिती मिळाली एका टॉपिकवरून. मग भगवंतांनी 6 महिने झाले, 6 वर्ष सुरुवातीचे अभिधम्म सांगितलंच नाही किंवा अरहंतांना स्वतःपन्न सगदागामी ज्यांचा जसा अभ्यास होता तसं तशा लोकांना अभिधम्म किंवा त्याची अंडरस्टँडिंग होती, बरोबर. प्लीज माईक बंद करा, कोणाचा तरी माईक चालू आहे. ठीक आहे, ओके. हां, सांगितलं नाही का? कारण की अभिधम्म आहे. पुढे आपण या शब्दावरती येऊ. अभिधम्म आहे, धम्म तर आहे पण अभि आहे, थोडा ॲडव्हान्स आहे, थोडा कठीण आहे, थोडा जटिल आहे, जो साधारण लोकांना नाही समजणार, बरोबर. आता परत मी अजून थोडं 7 वर्ष मागे जातो. जेव्हा सम्यक संबुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांना याचना करण्यासाठी कोण आलं होतं? ब्रह्मा. अरे परत ब्रह्माचा उल्लेख आलेला आहे, सहमप्रती ब्रह्मा, बरोबर. सहमप्रती ब्रह्मा आला आणि मग त्याने काय केलं? त्यांनी याचना केली भगवंतांना. याचना केली. कसली याचना केली? काय याचना केली? व्हेरी गुड आरोही, व्हेरी गुड. सगळ्यांचं खूप छान. की आता हा तर एक निमित्त आहे की संप्रती ब्रह्मा येऊन बुद्धांना विनंती करतोय, पण मागितल्याशिवाय किंवा याचना केल्याशिवाय धम्म मिळत नाही अशी ही गोष्ट आहे, बरोबर. आता संप्रती ब्रह्मा येतो, बुद्धांना याचना करतो आणि बुद्धांनी धम्म सांगायला सुरू केलं, बरोबर. हा, का वाटलं असं बुद्धांना आणि का म्हणतो तो आणि काय म्हणतो ब्रह्मा, संप्रती ब्रह्मा, की भगवान तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ना, नक्कीच हे थोडंफार जटिल असू शकतं, पण ह्या भूमीवरती ह्या लोकावरती असे काही लोक आहेत की जे भरपूर हुशार आहेत. त्यांना तुम्ही सांगा, त्यांना लगेच कळून जाईल, बरोबर. सांगायचा अर्थ असा की धम्म थोडा कठीण आहे समजण्यासाठी किंवा त्याला समजण्यासाठी, बरोबर. पण असे काही श्रद्धावान प्रज्ञावान लोक आहेत की ज्यांच्यावरती अज्ञानाची फक्त बारीक चादर आहे. तुम्ही सांगा, ते लगेच निब्बाणाला जातील किंवा त्यांना धम्म कळायला लागेल, बरोबर. जर साधा धम्म सांगायला पण ब्रह्माला हे सांगावं लागतं की नाही, असे काही लोक आहेत जे तुमचा धम्म समजू शकतील, बरोबर. मग हा तर अभिधम्म आहे, बरोबर. तुम्हाला कळतंय फरक काय? अभिधम्म आहे जो बुद्धांनी 7 वर्षानंतर सांगितलाय, बरोबर आहे. थोडासा कठीण आहे किंवा थोडासा टेक्निकल आहे, ह्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. आता इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? इथपर्यंत जे मी सांगितलं आतापर्यंत त्याच्यावरती नाही? ऑल गुड, ठीक आहे, चालेल. सर एक छोटीशी शंका आहे मला. काय? जय भीम सर. हो बोला. छोटीशी शंका आहे. उज्ज्वला आवाड. जी बोला. हा, ते भगवंतांनी आपल्या आईला धम्म सांगितलं असं मी ऐकलं आता. जी
तर भगवंतांची आई तर भगवंत लहान असतानाच वाढली होती. एकदम बरोबर. हो, तर हं. तर मग हे कसं शक्य आहे? ते देवतामध्ये होते, तुषितामध्ये होते. सांगितलं ना, देवता लोकात गेले म्हणून. भगवंत देवता लोकात गेले होते का? हो, भगवंत देवता लोकामध्ये गेले होते. हे शक्य आहे का? हे शक्य आहे. हो, जर ब्रह्मा पृथ्वीवरती येऊ शकतो तर बुद्ध पण जाऊ शकतात ना देवता लोकामध्ये. पण बरोबर. आपण ब्रह्मा तर मानतच नाही कुठला ब्रह्मा मानत नाही तुम्ही? हिंदू धर्मातला. हिंदू धर्मातला? मी हिंदू धर्मातला बोलतच नाहीये, मी तर ब्रह्मा बोलतोय. बौद्ध धर्मात ब्रह्मा कोण आहे? तुम्ही चला, आपला अभ्यास खूप छान आहे. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचलाय? हो सर. मग त्याच्यामध्ये संप्रती ब्रह्मा आला, मी आत्ताच सांगितलं. अच्छा, संप्रती ब्रह्मा. ओके सर. नाही, एकच आहे. ब्रह्माचे प्रकार आहेत. ठीक आहे, ब्रह्मा लोकामध्ये पण प्रकार आहेत. संप्रती ब्रह्मा एक नसतो, त्या लोकांमध्ये भरपूर ब्रह्मा असतात, जे सगळे संप्रती ब्रह्मा असतात. ब्रह्मांचे प्रकार आहेत. हिंदू कॅटेगरायझेशन, हिंदू विशेषण लावणं हे सोडून द्या. बरोबर. आपण त्रिपिटकामध्ये काय लिहिलंय ना त्याच्यावरती बोलणार आहे. बरोबर. म्हणून मी एक्झाम्पल दिलं की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा मी आत्ताच रेफरन्स दिला की ब्रह्मा येतो, संप्रती ब्रह्मा येतो. ब्रह्मा संप्रती ब्रह्मा एकच आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे. 16 प्रकारचे ब्रह्मालोक आहेत. बरोबर, अशी गोष्ट आहे. त्यातला एक ब्रह्मा येऊन बुद्धांना विनंती करतो की तुम्ही धम्म सांगा. बरोबर, अशी गोष्ट आहे की नाही? असं आहे. ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये काय ते आपल्याला घेण्यात येणं नाही आहे. आपण त्रिपिटक वाचतोय, त्रिपिटकामध्ये काय दिलंय? बाबासाहेबांनी मला धम्म दिला, धम्मामध्ये त्रिपिटक आहे, त्याचा अभ्यास करणं हे मला गरजेचं आहे. बस, मग मी ते जुने चष्मे काढून बघणार नाही आहे. बस, अशी गोष्ट आहे. ठीक आहे. आता बरेच लोक म्हटले अभिधम्म, अभिधम्मत संगहो अभिधम्म पिटकमध्ये आहे. कुठे आहे? धातुकथा पालीमध्ये. धातुकथा पालीमध्ये. मॅडम तुक्के मारताय की खरं खरं सांगतायत? खरं खरं सांगते ना सर. तिथे नाहीये तो, तिथे नाहीये. थांबा, परत मी मॅडमांच्या प्रश्नांवरती येतो की ब्रह्मा कसा आला, काय आला. ठीक आहे. ह्या जरी त्रिपिटकामध्ये असल्या तरी आता आपल्या कामाच्या नाही. आता आपल्या कामाचं आहे सील, समाधी, पय्या. जसं जसं याच्यावरती अभ्यास गाळा होत जाईल तसे तसे हे बाकीचे प्रश्न सुद्धा सुटत जातील, अशी गोष्ट आहे. ठीक आहे. बाबासाहेबांना कोट करून बोललोय मी. असो, पुढची गोष्ट. अभिधम्म पिटकमध्ये तुम्हाला इथे अभिधम्मत संघ दिसतोय का? मला फक्त 3-4 लोकांचाच आवाज येतोय, असं का? बाकीचे बोला. हो, येतोय आवाज. बोल, आवाज नाही, बोला. कुठे आहे का अभिधम्मत संघ हो ग्रंथ इथे? नाही आहे सर. नाही सर, नाही सर. बरोबर. काही लोक म्हटले ना अभिधम्म पिटकमध्ये अभिधम्मत संघ आहे, नाहीये. मग अभिधम्म पिटकमध्ये किती ग्रंथ होते? सर्टिफिकेटचे विद्यार्थी सांगा. 7. कोणते वाचा? त्यामध्ये धातू कथेमध्ये आहे अभिधम्मत संघ. कोण बोललं परत? धातू कथामध्ये आहे. मी बोलली सर, माया कांबळे. धातू कथेमध्ये कुठून ऐकलं तुम्ही हे? धातू कथामध्ये अट्टसिला. कुठून ऐकलं हे? अट्टसिलानी आहे. मग त्या धातू कथा थांबा, कन्फ्युजन होतंय तुमचं. आरामात घ्या. इथे बघा, इथे आहे अभिधम्मत संघ हो, नाही. इथे 7 पुस्तकं आहे. धातू कथा 2 लोक बोलले, त्रिशाली मॅडम आणि तुम्ही माया कांबळे. तुमचा रेफरन्स काय मला माहिती नाही. ऐका, धम्म संगिणी हे ग्रंथ आहे. याची अट्टकथा काय होती? बोला, माहिती कोणाला? आता तुम्ही नाव घेतलं अट्टसालिनी म्हणून. बरोबर. इथे बघा, आता धम्म संगिणी तुम्हाला दिसतंय स्लाइड मित्रांनो? बरोबर. काय दिसतंय इथे? आता आपण अट्टकथा बघतोय. बरोबर, दिसतंय ही अट्टकथा आहे. आता अट्टकथा म्हणजे काय थोडक्यात सांगतो. पुढच्या लेक्चर मध्ये आपण याला चांगल्या डिटेल मध्ये बघणार आहे. माईक बंद करा शिल्पाजी, माईक बंद करा.
ठीक आहे. अट्टकथा म्हणजे काय? आपण धम्मपद अट्टकथा म्हणतो, जातक अट्टकथा म्हणतो, बरोबर. अट्टकथा म्हणजे काय की बॅकग्राऊंड स्टोरी थोडी अधिक चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे किंवा त्याचा अर्थ अजून चांगला समजवून सांगितला, याला आपण अट्टकथा म्हणतो. कमेंट्री शब्द आहे त्याला, बरोबर. मग आता इथे अभिधम्म पिटकमध्ये तुम्हाला दिसतं इथे अभिधम्म पिटकमध्ये धम्मसंगिनी अट्टकथा आहे, धम्मसंगिनीची अट्टकथा आहे. मग ही सम्मोह विनोदिनी एक आहे आणि पंचप्रकरण अशी अट्टकथा आहे. आता होतं काय, धम्मसंगिनीमध्ये जे काही 122 मातिका वगैरे आहेत त्याला धम्मसंगिनीच्या अट्टकथेमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलं, बरोबर. आता त्या अट्टकथांना अजून एक्सप्लेन करण्यासाठी काही लिहिण्यात आलं तर त्याला म्हणतात टीका, बरोबर. मूळ ग्रंथ आहे त्याला एक्सप्लेन करायला लिहिलं अट्टकथा, अट्टकथा अजून एक्सप्लेन करायला लिहिलं टीका, टीकांना अजून एक्सप्लेन करायला लिहिलं अनुटीका. ठीक आहे, एवढं कळतंय. म्हणजे त्याचा अर्थ अजून स्पष्ट करण्यासाठी एक एक पद्धतीने ग्रंथ लिहिण्यात आले, थोडं डीपमध्ये थोडं अजून एक्सप्लेन करतायत. आणि बघता अभिधम्मावरती बरेच पुस्तकं लिहिण्यात आले आणि मग त्याच्यामध्ये एक ग्रंथ होता जो दिसतोय का तुम्हाला इथे खाली, शेवटून तिसरा बघा, काय दिसतंय तिसरा, सापडला का? सापडला, बरोबर. बघा, तर कोणी म्हटलं की त्रिपिटक आणि अनुपिटक साहित्य वेगवेगळं आहेत. त्रिपिटक म्हटलं तो मूळ त्रिपिटक, तिथे विनय पिटक आहे, बोला, सुत्त पिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे, हे झाले. मग कोणी विचारलं अभिधम्मत संघ त्रिपिटकामध्ये आहे का? नाही साहेब, ते अनुपिटकामध्ये आहे. म्हणजे ज्या अट्टकथा आहेत, ज्या टीका आहेत, जे एक्स्ट्राचे पुस्तकं वंश साहित्य आहे, वेगळे साहित्य आहे, त्याच्यामधला एक ग्रंथ आहे अभिधम्मत संघ. हो, मग तुम्ही म्हणाल मग सर आपण डायरेक्ट अभिधम्म काय नाही शिकत? मग अभिधम्मामध्ये एकूण किती पुस्तकं आहेत? आता आपण बघितले किती, 7, बरोबर. मी बऱ्याचदा युट्यूब मध्ये पण सांगताना किंवा आपल्या बाकीच्या लेक्चर मध्ये पण बोललो, आपण अभिधम्मत संघ हो शिकणार आहोत. बरेचदा लोक अभिधम्मत संघ होला एक अभिधम्म शब्द वापरूनच चालतात. ते काही चुकीचं पण नाहीये, कारण की तो जरी त्याचा भाग असला तरी ऍडव्हान्स आहे धम्म म्हणून. असा आपण अभिधम्मत संघ हो शिकतोय. एका मॅडमांना थोडं कन्फ्युजन झालं, तर त्यांनी लेक्चर ऐकलं तर म्हणे सर तुम्ही तर अभिधम्मत संघ होचे 4 टॉपिक शिकवणार आहेत का? मी म्हटलं हो, चित्त, चैतसिका, रूप, निब्बाण आणि पकीड नकाचे काही टॉपिक्स. तर सर मला वाटलं तुम्ही पूर्ण अभिधम्म शिकवणार आहात. मी म्हटलं मॅडम अभिधम्म शिकवायला 4 वर्ष लागतील. मी म्हटलं किती पुस्तक आहे अभिधम्मामध्ये? तर म्हणे माहिती नाही. अच्छा, म्हणजे सुरुवात इथून आहे. अभिधम्मामध्ये 7 पुस्तकं आहेत, भरपूर मोठे आहेत. एक पुस्तक घ्यायला काय वाचायला 6 महिने लागू शकतात, समजायला अजून आणि शिकवायला अजून. अशा प्रकारे आपण कुठला विषय शिकतोय? अभिधम्मत संघ हो. मग तुम्ही म्हणाल मग सर अभिधम्मामध्ये आणि अभिधम्मत संघ हो मध्ये काय फरक? कोणी सांगेल काही फरक आहे की नाही आहे? आत्ताच मी दुसऱ्या शब्दामध्ये सांगितलं. काय काय अभिधम्मत? सर क्वेश्चन रिपीट करा. खूप छान. आता अभिधम्म मुळात कोणत्या गोष्टींसोबत डील करतो, कुठल्या विषयी बोलतो? अभिधम्म बोला. चित्त, ध्यान साधने. 2 शब्द आहे, कोणीतरी पकडेल 2 शब्द आहे फक्त. चित्त, चैतसिक. अभिधम्म बोलतोय. थोडं टेक्निकल जा. तुम्ही ऐकलंय कोणी विपश्य साधक बोलेल, बोला. ज्याच्यापासून आपण बनलेलो आहोत, नामरूप. धीरज, व्हेरी गुड. नाम रूप, बरोबर. रूप म्हटलं बॉडी आणि नाम म्हटलं तर काय, चित्ताचा भाग आला, चित्ताचे ती प्रोसेस आली. अशा प्रकारे नाम आणि रूप. तर अभिधम्म मुळामध्ये नाम आणि रूपाबद्दलच बोलतो.
जे आपण अभिधम्म किंवा अभिधम्माच्या इतर पुस्तकांमध्ये बघूया, तिथं पण त्या सगळ्या गोष्टी नाम आणि रूपाशीच कनेक्ट होतात. सांगायचा अर्थ असा, अभिधम्म जर एवढा लोकांना कठीण वाटला तर त्याला एक्सप्लेन करायला लोकांनी अभिधम्माच्या अट्टकथा लिहिल्या. अट्टकथा अजून कठीण वाटल्या, मग त्यांनी टीका लिहिल्या, म्हणजे अजून एक्सप्लेन करत गेल्या. आणि टीका कठीण वाटल्या, मग ते अनुटीकावरती आल्या. आणि अजून एक ग्रंथ उदयास आला, तो आहे अभिधम्मत्त संग्रहो. सांगायचा अर्थ असा की जे अभिधम्मामध्ये ज्या गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे, मुळात नाम आणि रूप, त्याला खूप चांगल्या प्रकारे जर एखादा ग्रंथ एक्सप्लेन करत असेल, एखादा ग्रंथ समजून सांगत असेल, तर तो आहे अभिधम्मत्त संग्रहो. ठीक आहे का? भरपूर पुस्तकं आहेत अभिधम्मावरती, टीका आहेत. म्हणजे अभिधम्माचे 7 पुस्तकं सोडून इतर अट्टकथा आहेत, इतर अनुटीका आहेत, बरोबर. ते सगळं सोडून अभिधम्मत्त संग्रहोला का इतकं लोक प्राधान्य देतात? मुळात परंपरा सुरू झाली म्यानमारमध्ये, कारण की म्यानमारला अभिधम्मत्त संग्रहोचं जसं काही केंद्रबिंदू म्हणतात. तिथे त्यांना अभिधम्मत्त संग्रहो किंवा अभिधम्म पाठ आहे, तोंडी पाठ आहेत. लहान लहान मुलांपासून लोकांना अभिधम्म, भिक्षूंना खूप चांगल्या प्रकारे पाठ आहे, बरोबर. अभिधम्मत्त संग्रहो एक असा ग्रंथ झाला की जो खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो, चर्चा करतो आणि सोप्या भाषेमध्ये का होईना याला एक्सप्लेन करतो. म्हणून अभिधम्मत्त संग्रहो इतका महत्त्वाचा आहे. आणि जो कोणी अभिधम्माचा अभ्यास करायला सुरू करतो, त्या सगळ्यांची पायरी सुरू होते, दरवाजा सुरू होतो, ते आहे काय? अभिधम्मत्त संग्रहो, बरोबर. धम्मसंगीनी वाचायला घेतली, मातिका आहेत, नाही कळणार, भरपूर वेळ लागेल. कोणी सिनियर साधक असेल, ज्याला खूप चांगल्या प्रकारे ध्यान साधना जमलेली आहे, जो खूप चांगल्या प्रकारे पय्येचा अभ्यास करत आहे, त्याला ती लक्षणं चांगल्या प्रकारे दिसता आहेत ना, कदाचित तो व्यक्ती त्या धम्मसंगीनीमध्ये सांगितलेल्या गोष्टीला चांगल्या प्रकारे फोडून बघू शकतो. पण तर खूपच ॲमॅच्युअर असेल, खूपच साधे किंवा खूपच आपली सुरुवात असेल, तर तेव्हा जाऊन अभिधम्मत्त संग्रहो हा मदतगार असेल अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी अभिधम्माच्या, बरोबर. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न, काही विचारायचं असेल? ठीक आहे. सोप्या भाषेत अभिधम्म ज्या गोष्टींबद्दल बोलतो, त्याला खूप चांगल्या प्रकारे, खूप सोप्या भाषेमध्ये, खूप चांगल्या उदाहरणांनी अभिधम्मत्त संग्रहो एक्सप्लेन करतो. अभिधम्मत्त संग्रहो या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती मिळते. येस, कुणाला काही बोलायचं आहे, सांगायचं आहे, विचारायचं आहे? बोला. येस सर, तुम्ही आता ते सांगितलं होतं अभिधम्मत्त संग्रहो, म्हणजे ते कशात येतं? काहीतरी सांगितलं होतं. अनुपिटक म्हणजे ती पिटक म्हटलं तर 3 मेन भाग आले आपले: विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, बरोबर. आणि अनुपिटक जे काही अट्टकथा आहेत, जे काही टीका आहे, जे काही अनुटीका आहेत, जे काही इतर ग्रंथ आहेत, जसं महावंश आलं, दीपवंश आलं, चुल्लवंश आलं किंवा इतर शासनवंश आलं, जे बरेच सारे पुस्तकं आहेत, हे सगळे अनुपिटकामध्ये येतात अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. अजून कोणी हात वर केलाय? कोणी विचारते काही? डिस्कशन मोडमध्ये आपण आहोत आता. काही नसेल, कळलं नसेल, विचारा, मी परत रिपीट करेल. अजिबात संकोच करू नका. ठीक आहे जी. रीताजी विचारा. टीका असं म्हणजे काय? हा, टीका, अनुटीका. टीका आणि अनुटीका म्हणजे टीकांमध्ये पण सबसेक्शन केलेत का अनुटीका? नाही. टीका समजा एक पुस्तक आहे जे टीका आहे. टीका म्हणजे काय बघा, तुम्ही हे समजा की आधी तर मेन त्रिपिटक आहे, मग अट्टकथा आल्या, मग टीका आल्या, आणि मग टीकांना पण एक्सप्लेन करायला अनुटीका आल्या, असं. ठीक आहे. म्हणजे टीका हा जो ग्रंथ असेल, याला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी अनुटीका ग्रंथ आला, अशा प्रकारे. ओके सर. ठीक आहे. म्हणजे या पुस्तकांची नावं वेगळी असू शकतात, अशा प्रकारे. ठीक आहे. हो, थांबा, कोण बोलतोय? एक मिनिट. आशाजी बोला. स्क्रीनवर जे येत आहे ते लिहून घ्यायचं का म्हटलं आम्ही? नाही. आता फक्त ओरली लक्षात ठेवा. मी आपल्या या क्लास नंतर उद्या किंवा अजून काही शिकवलं तर एक फाईल शेअर करत जाईल,
त्याच्यामध्ये महत्वाचं काय काय सगळं सांगेल. हा, पण तुमचा स्पीड चांगला असेल किंवा तुम्हाला वाटलं हे काहीतरी नवीन आहे तर लगेच तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे, परत विचारायचं असतं विचारा, मी परत रिपीट सुद्धा करत. ओके ठीक आहे. हा, अजून कोणतरी बोलत होतं, कोणाचा आवाज होता? हो सर, मी उज्ज्वल पवार. जी 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 बोला, उज्ज्वला जी बोला. हा हा सर, अभिधम्मत्थ संघ हो हा मूळ पाली शब्द आहे, पण त्याचा मराठी अर्थ काय नेमका? येतोय त्याच्यावरती येतोय. हा, ओके. अजून कोणतरी होतं विचारत? सर, मूळ ग्रंथ, अट्टकथा, टीका, अनुटीका आणि मग अभिधम्मत्त संघ होय. अनुपिटक वेगळं आहे का सर? अनुपिटक म्हणजे अनुपिटक वेगळं म्हणजे कसं म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे अभिधम्मत्त संघ हो हे मूळ ग्रंथ, अट्टकथा, टीका किंवा अनुटीका यात येते की वेगळं काही आहे? अनुटीकामध्ये येतात. अनुटीका म्हणजे काय की आधीचं सांगितलेलं अजून एक्सप्लेन केलंय, नवीन काही नाहीये. बरोबर, नवीन काही नाहीये, आधीचं सांगितलंय तेच आहे. बघा तिथे तुम्ही आता फोटोमध्ये बघा, अभिधम्म पिटकची टीका, मग ह्या सगळ्या टीकांमध्ये आलेल्या आहेत समजा. बरोबर, अशा प्रकारे. हो सर. हा, आणि हे सगळं साहित्य विनय पिटक, धम्म पिटक किंवा सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे सोडून जे काही साहित्य येतं ते अनुपिटक मध्ये येतं. बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे, मेन कॅटेगरी जे दोन मेन कॅटेगरी त्रिपिटकाच्या, त्रिपिटक, अनुपिटक. त्रिपिटक म्हटलं तर आपलं मेन हे 3 भाग, आणि जे काही आलं अट्टकथा पण आल्या, कमेंट्री आल्या, टीका आल्यात, हे सगळं आलं आपल्या अनुपिटकमध्ये. बरोबर, हे कुठं शिकवतात? सर्टिफिकेट कोर्समध्ये किंवा म्हणजे MA ला जेव्हा इंट्रोडक्शन क्लास असतात तेव्हा हो बाबा की हे असं असं आहेत, आणि त्याच्यावरती मग एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे. बरोबर आशाजी, आठवतंय? त्रिपिटक, अनुपिटक, राईट? चालेल. आता अजून एखादा प्रश्न घेऊ, कुणाला काय विचारायचं आहे? चालेल, असं कोणी आहे? बघा, अजिबात संकोच करू नका. नसेल समजत परत विचारा, मी परत रिपीट करेल. पण मला थोडंसं वरती गेलं, मी नंतर बघू, नंतर कधीतरी, असं संकोच करू नका. कोणाचाही प्रश्न किती मोठा किंवा किती क्षुल्लक किंवा किती महान असा प्रश्न नसतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता तर विचारा. ठीक आहे. हां, पण विषयाला धरून उगाच मग जे आपण 7व्या 8व्या 10व्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत ते आता विचारून फायदा नाही आहे, अशी गोष्ट. ठीक आहे, चालेल. आता कुठपर्यंत आलो आपण? हां, हे बघितलं की अभिधम्मत्त संघ हो हा ग्रंथ कुठे येतो हे आपण बघितलं. बरोबर, कळतंय का खूप स्पीडमध्ये होतंय का आत्ताच काही बाउन्स होऊ लागलंय, असं काही आहे? आरोही मॅडम, जमतंय का? सर मला विचारायचं आहे. हा, थांबा, आवाज आला. जी सर, बोला. टीका म्हणजे नेमका काय अर्थ धरायचा टीकाचा किंवा मूळ टीका किंवा टीकाचा मराठी अर्थ घेऊ नका. सांगायचा अर्थ असा की त्याला अजून एक्सप्लेन केलंय त्याला. ठीक आहे, डिटेल मध्ये अजून एक्सप्लेन केलंय असं. बरोबर, ठीक आहे. का माहिती, नंतर काळानंतर शब्द बदलले असेल. आता आपण टीका करणं म्हणजे कोणाला तरी म्हणजे टीका करणं वेग समजा, पण त्यावेळेचा अर्थ असा की डिटेलमध्ये अजून समजवलंय, त्याची व्याख्या अजून डिटेलमध्ये केलेली आहे, अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे या अर्थाने. ठीक आहे. अनुटीका म्हणजे आणखीन रिफाईन केलं, अजून टीकामध्ये जे सांगितलेलं असेल त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये काही एक्सप्लेन केलं तर ते अनुटीका, अशा प्रकारे. ठीक आहे. ओके, चालेल. ओके, कुठं आलो आपण? अट्टकथामध्ये आहोत. आता आपण अभिधम्मत्त संघ हो बघितला. ओके, काय दिसतंय स्क्रीनवरती? आता अभिधम्माचा परिचय. आता अभिधम्म हा शब्द आपण बघूया. व्याकरणाचे लोक, पाली सर्टिफिकेट वाले, अभिधम्म शब्द लागलेला आहे. अभि काय आहे? अभि उपसर्ग आहे. मग अभि शब्द लागलाय, मग याचा अर्थ काय होऊ शकतो? काय अर्थ होऊ शकतो? अभि डिटेल, काहीतरी त्याला एक इम्पॉर्टन्स प्राप्त झालंय, काहीतरी जास्त, अजून काहीतरी महत्वाचं आहे. बरोबर, काहीतरी स्पेशल आहे. राईट, स्पेशल. अभिशब्द लागल्याने त्याचा अजून व्हॅल्यू वाढते, काहीतरी महत्वाचं आहे, काहीतरी डिटेल आहे. बरोबर, काहीतरी विशेष आहे. राईट, हे की नाही? असं अभिधम्म. आणि मग धम्म आहे. आता धम्माचा अर्थ सांगा. धम्माचे बरेच अर्थ आहे.
धारण करण्यायोग्य धम्म. एकदम बरोबर. धारण करणे म्हणजे धम्म. काय पालीची व्याख्या काय? धारे ती धम्म. धारे ती धम्म. बरोबर. आगेचा धर्म काय? आग स्वतः जळणं, इतरांना जळवणं. आग. पाण्याचं काय? स्वतः शांत राहणं, इतरांना शांत करणं. बरोबर. हे गुणधर्म आहेत ना. तसेच काही गुणधर्म असतात. चित्ताचं गुणधर्म असेल, मनाचं असेल, वेगवेगळ्या गोष्टींचं धर्म असतील. धम्म आहे. याला धम्म म्हटलं गेलेलं आहे. धारे ती धम्म. एखादा स्वभाव आहे, एखादी गुण आहेत, एखादे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर. त्याला आपण धम्म म्हटलं गेलेलं आहे. असं. ठीक आहे. असं. बरोबर. मग अभिधम्म आहे. काहीतरी विशेष गुण आहे, विशेष माहिती आहे, विशेष ज्ञान आहे, असं काहीतरी नॉलेज आहे. बरोबर. धम्माचे खूप अर्थ आहेत. ठीक आहे. धम्मा या शब्दाचे बरेच प्रकार आहेत, बरेच अर्थ आहेत. सगळ्यात मोठा काय? धारे तिथे धम्म. एखादा धर्म, एखादा गुण कोणीतरी धारण केलेला आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि मग नॉलेज आहे किंवा माहिती आहे, अशा प्रकारे. बघ. अभिधम्म काहीतरी स्पेशल असं ज्ञान आहे, काहीतरी स्पेशल अशी माहिती आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. माईक बंद करा. इतरांनी माईक बंद करा. सगळ्यांनी. इथपर्यंत कळलं? कोणाला काय विचारायचं इथपर्यंत? अभिधम्माचा अर्थ बघितला आपण इथं. फक्त अभिधम्माचा अर्थ बघितला. बरोबर. ओके. चला. अभिधम्म पिटक. जी बोला. आशाजी बोला. सर धम्मचं पुन्हा थोडं स्पष्टीकरण करा सर. अच्छा. परत सांगू. बघा. अभिधम्म हा जरी एक शब्द दिसत असला तरी ते किती शब्द आहेत समजा जर आपण फोड केली तर? बोला बाकीचे व्याकरणाचे लोक. बरोबर. अभिधम्म. अभि काय? अभि उपसर्ग आहे. उपसर्ग किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिफिक्स म्हणतो. बरोबर. असं. धम्म शब्दाला अभि हा उपसर्ग लागला तर याचा अर्थ अजून गहन होत आहे, अजून त्याचा काहीतरी इम्पॉर्टन्स वाढत आहे. बरोबर. उपसर्गाचे जरा मला 1-2 उदाहरण द्या जरा. एकदा उत्तम, अतिउत्तम. बरोबर. उत्तम शब्द आहे, त्याला अति आपण प्रिफिक्स लावलं, उपसर्ग लावलं. अतिउत्तम म्हणजे उत्तम या शब्दाचा जो अर्थ होता त्याच्यापेक्षा आता भला मोठा अर्थ अतिउत्तम या शब्दामध्ये. बरोबर. अशा प्रकारे. तसंच धम्म तर आहेच, पण काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी महत्वाचं आहे, काहीतरी अजून काहीतरी स्पेशल आहे. अभिधम्म अजून काहीतरी महत्वाचं आहे, अशा प्रकारे. अभिधम्म हा झाला अर्थ. मग अभिशब्द काय आहे? उपसर्ग आहे, जो शब्दाच्या आधी लागतो. उपसर्गाचे काही प्रकार आहेत, काही शब्द आहेत की ते मेन नामाला लागले तर त्याचा अर्थ अजून बदलतो, गहन होतो किंवा पूर्णपणे बदलतो. बरोबर. ओके. ठीक आहे. अजून कळलं? अजून काय आहे? ठीक आहे. बघा बरेच लोकांचे कॅमेरे बंद आहेत, काही हरकत नाही, पण लक्ष इथे असू द्या. ठीक आहे. दमयंतीजी काय बोलताय तुम्ही? माईक तुमचा. सर धम्माचा अर्थ सांग. थांबा. कोणाचा आवाज आला? सुरू आहे ना सर. धम्माचा अर्थ सांगा. धम्म. मीच बोलतोय दमयंती. त्याचा अर्थ सांगा सर. धम्म लिहा. धारे ती धम्म. धारे ती धम्म. जे धारण केले जातं ते धम्म आहे. मग काय धारण केलं जातं? गुणधर्म असेल, स्वभाव असेल, तो धारण केला जातो, तो धम्म. धम्माच्या बरेच व्याख्या आहे, त्यातील हे सगळ्यात सोपी व्याख्या धम्माची. धारे ती धम्म. पाणी आपल्या धर्म बरोबर धारण करते, आग आपला धर्म हे करतो, धारण करतो. चित्त आहे, चेतसिका आहे, वेगळे अशा प्रकारे. बरोबर. मग धम्माचे खूप सारे अर्थ आहे. मग धम्म म्हटलं आता तर ते ज्ञान आलं, तत्वज्ञान आलं. या अर्थाने आपण घेऊ तर बाबा काहीतरी ज्ञान आहे, त्या ज्ञानापेक्षाही अजून काहीतरी स्पेशल, काहीतरी मोठं आहे, असं अभिधम्म आहे. बरोबर. धम्माचे बरेच अर्थ आहेत. ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, गुणधर्म आहे, स्वभाव आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. ओके. आता थँक्यू सर.
अतिउच्च ज्ञान धारण करण्याचं काही आता असेल. माईक बंद करा. कुठे आलो आपण? अभि धम्म प्लस अथ प्लस संघ. अभिधम्मत संघ हा शब्द आपण फोडलाय, बरोबर? लिहा अभिधम्म अधिक अथ अधिक संघ किंवा संघ हो करा, बरोबर? थोडा मोकळं मोकळं लिहा. ओके, ह्या ग्रुपची लिंक ह्या लेक्चरची लिंक 2 ठिकाणी शेअर केली आहे. तर ज्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल किंवा घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन घेऊ शकतात, किंवा ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल प्लीज नक्की फॉर्म भरून घ्या. ओके, चालेल. अजून कोणी आपल्या मित्रपरिवारामध्ये असं कोणी असेल की ज्याला शिकायची आवड आहे पण एकदाच फी भरू शकत नाही, तर काही गरज नाही आहे किंवा काही घाई नाही आहे फी लवकर किंवा एका वेळेस भरायची. हो, तुम्ही आरामात सुद्धा फी भरू शकतात, ठीक आहे? काही प्रॉब्लेम असेल मला सांगू शकतात, काही घाई नाही आहे. फक्त कोणी वंचित राहता कामा नाही आपल्या मित्रपरिवारामध्ये, अशा प्रकारे, ठीक आहे? येस रीताजी. संघचे आपण 2 अर्थ होतात का या ठिकाणी? आता या ठिकाणी जेव्हा अभिधम्मत संघ होला आपण विस्तार म्हणजे फोड केली, तर तिथे संघाचा अर्थ संक्षेप किंवा सारांश असा होतोय. पण ऍक्च्युली भिक्खू संघाला पण संघ म्हटलं जात आहे ना, ग्रुप ऑफ द मॉन्क. ग्रुप, बरोबर? ग्रुप. तर सारांश केलाय, त्याचा ग्रुप केलाय. कसला ग्रुप केलाय? बघा सारांश तर आहे, सारांश आहे आणि त्याचा ग्रुप केलाय. कसला ग्रुप केलाय? अभिधम्म, बरोबर? अभिधम्म जो ॲडव्हान्स असा धम्म आहे प्लस त्याचा अथ, बरोबर? अभिधम्मथ, त्याला त्या थला आहे ना अ पण लागलेला आहे, ठीक आहे? बघा सगळ्यांनी, अभिधम्म अधिक त्याला अथ, त्याला काहीतरी अर्थ आहे. अभिधम्माचा अर्थाचा सारांश या ठिकाणी केलेला आहे, असा याचा अर्थ होतो. कळलं का? बरोबर? अभिधम्म जो काही स्पेशल नॉलेज आहे, बघा सगळ्यांसाठी ऐका, जे काही स्पेशल नॉलेज आहे त्याचा अर्थ म्हणजे त्याला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करून इथे याचा संघ हो केलेला आहे, याचा सारांश, याची समरी या ठिकाणी केलेली आहे, अशा प्रकारे. कळलं? अभिधम्मत संघ हो 3 शब्द पडतात, याचा प्रत्येकाचा अर्थ कळाला का? बरोबर? नसेल कळत प्लीज विचारा, संकोच करू नका, ठीक आहे? संकोच करू नका, बरोबर? कोणी सांगेल अभिधम्मत संघ हो याची फोड करून सांगेल? ओके, रीताजीने हातवर केलाय. अजून कोणी हातवर, कोणी ट्राय करेल? बोला. ओके, प्रीतीजी सांगा बरं, अभिधम्मत संघ हो कसं तुम्ही एक्सप्लेन कराल 3-4 शब्दांमध्ये? करा, प्रयत्न करा. विशेष धम्माचं संक्षिप्त मध्ये अर्थ सांगणे म्हणजे अभिधम्म. संक्षिप्त मध्ये नाही, त्याला अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन केलंय, ठीक आहे? अर्थाचा अर्थ की अजून एक्सप्लेन केलंय, बरोबर? अभिधम्माला अजून एक्सप्लेन केलंय आणि याची इथे समरी आहे, असं मी मोठ्या वाक्यात सांगितलं, बरोबर? अभिधम्माचा जो अर्थ आहे अजून त्याला त्याच्या काही विषयांना अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय आणि त्याची या ठिकाणी समरी केली आहे, अशा प्रकारे. ओके, ठीक आहे, चालेल. किशोरजी सांगाल का तुम्ही अभिधम्मत संघचा अर्थ? अतिउच्च ज्ञान धारण करून त्याचा सारांश काढणे किंवा सारांश मला तुमचा आवाज खूप कमी येतोय, थोडं माईक जवळ, कॅमेरा जवळ माईक जवळ घेतला तर बरं होईल. अतिउच्च ज्ञान धारण करून त्याचा अर्थ काढून त्याचा सारांश तयार करणे. अच्छा, ठीक आहे. पण हे जे मी असं लिहिलंय ना, तुम्ही असं लिहू शकता, ठीक आहे? आणि समरी हे संक्षेप किंवा सारांश
या शब्दाखाली आपण समरी पण ब्रॅकेटमध्ये लिहा की या सगळ्यांची एक एकत्र अर्थ करून समरी केली. झालं आता प्लीज सगळ्यांनी माईक बंद करा, कारण की काही लोकांचे माईक सुरू राहिले ना, आणि जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल तेव्हा जेव्हा कोणाचा माईक सुरू असतो ना तर ते ऐकायला खूप असं, मी काय बोलतोय ते ऐकायलाच येत नाही आणि भलताच आवाज येत असतो. म्हणून बोलणं झालं की लगेच सगळ्यांनी आपला माईक बंद करा, ठीक आहे. असं इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, काही संकोच करू नका, ठीक आहे. अजिबात संकोच करू नका, विचारत जा. ओके. आता ठीक आहे, मग आता माईक बंद सर? करा. हो बोला. लिहायचंय का? नाही नाही नाही, काही लिहू नका, ठीक आहे ठीक आहे, लिहिण्याची गरज नाही. असो. तुम्हाला जर काही ऐकायला, काही नवीन ऐकायला आलं आणि तुम्हाला वाटलं की हे महत्वाचं आहे तर तुम्ही लगेच ते लिहू शकतात. बाकी नोट्समध्ये तर बऱ्याच साऱ्या गोष्टी येतीलच, ठीक आहे. अजून आपण इंट्रोडक्शनच आहे, मेन मुद्द्याकडे आपण आता 10-15 मिनिटांमध्ये येऊया. आता सगळ्यांसाठी प्रश्न, अभिधम्मत संग्रह कोणी लिहिला? ऍडमिशन घेतल्यापासून कोणी काही वाचन सुरू केलं, माहिती गोळा करायचा प्रयत्न केला, कोणी लिहिला, कोणाचा ग्रंथ आहे, काही आयडिया? बनते अनिरुद्ध. बनते अनुरुद्ध, आचार्य किंवा अनुरुद्ध, बरोबर. अनुरुद्ध कधी झाले माहिती आहे? 11व्या-12व्या शतकामध्ये. कुठले होते? श्रीलंकेचे होते. बघा, खूप सारे मोठे मोठे विद्वान भिक्षू होऊन गेलेत ज्यांनी अट्टकथा लिहिल्यात, खूप छान छान भारी भारी पुस्तके लिहिलेत जे आता भरपूर प्रचलित आहे. त्याच्यापैकी एक नाव आहे अनुरुद्ध, जे मुळात लंकेचे होते. त्यांनी भारतामध्ये येऊन म्हणा किंवा इतर ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पुस्तक लिहिलं. त्याच्यापैकी एक पुस्तक समजा जे खूपच आता पण खूप पॉप्युलर आहे, प्रचलित आहे. काय नाव? अभिधम्मत संग्रह, ठीक आहे. अभिधम्मत संग्रह, बरोबर. 11व्या-12व्या शतकात, म्हणजे जवळपास आता 900 ते 1000 वर्ष होत आहेत. हे जे पुस्तक आपण शिकतोय ते त्रिपिटक तर आहेच, त्रिपिटकातला सगळा सार, अभिधम्मातला सार याच्यामध्ये घेतलाय. 1000 जुनं असं पुस्तकाचा आता आपण अभ्यास करणार आहे, त्यातल्या काही विषयांचा, बरोबर. ओके. काय केलं त्यांनी की अभिधम्मामध्ये जे काही कॉम्प्लेक्स, कठीण, जटिल गोष्टी होतात ना, त्याला त्यांनी थोडं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा त्यांनी या ठिकाणी या ग्रंथामध्ये प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न इतका पूरक ठरला, इतका छान ठरला की यालाच आता लोक अभिधम्माची एक पायरी म्हणून शिकू लागलेत, बरोबर. अशा प्रकारे, ठीक आहे. एवढं कळलं. मी प्रश्न विचारला समजा टेस्टमध्ये की अभिधम्मत संग्रह ग्रंथ कोणी लिहिला, मग उत्तर काय असेल? ते अनुरुद्ध. बरोबर. हाच एक प्रश्न असेल. तुम्ही अभिधम्मत संग्रहचं कुठलंही पुस्तक बघितलं तर आचार्य अनिरुद्ध लिखित, आणि मग खाली तुम्हाला ट्रान्सलेटरचं नाव दिसेल, बरोबर. अशी गोष्ट, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. कोणाला काही विचारायचंय, काही सांगायचंय? चला. आता अभिधम्म किंवा अभिधम्मत संग्रह दोन गोष्टींच्या आसपास फिरत असतो, बरोबर. आता अभि जो धम्म आहे ना, बघा, आता मला धम्माचा सार सांगा. खूप सोपा प्रश्न आहे, पण तितकाच तो कठीण आणि जटिल सुद्धा होऊ शकतो. काय धम्माचा सार काय किंवा धम्माच्या पायऱ्या काय आहेत सांगा. कोणाला माहिती आहे? माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलंय. काय काय धम्म, धम्माच्या पायऱ्या? मूळ गाभा धम्माचा काय? मूळ कोर काय धम्माचा? शील, जे स्क्रीनवर दिसले ते नाही नका वाचू. शील, समाधी, पय्या. ही ऑर्डर बरोबर आहे का? ही ऑर्डर बरोबर आहे की प्रज्ञाशील समाधी असं आहे? शील, समाधी, समाधी आणि पय्या. जेव्हा आपण गंभीर सुत्त वाचतो, आधी भगवंत शीलावरती चर्चा करतात, मग समाधीवरती येतात,
आणि मग शेवटी काय सांगतात, पैयेवरती सांगतात. बरोबर. तण्हावरती सांगतात, पैयेवरती सांगतात. बरोबर, एकदम बरोबर. असं आहे. सांगायचा अर्थ असा की जो मूळ धम्माचा गाभा आहे. बरोबर. वेदना पच्चया, काय बुद्धांची डिस्कवरी, काय बुद्धांनी काय शोधून काढलं? वेदना पच्चया पण तण्हा तो ऑलरेडी होता ना. बुद्धांनी काय शोधून काढलं? वेदना पच्चया. ऋषाजी काय होतं? ऋषा मॅडम, वेदना पच्चया वेदना पच्चया संखारा, वेदना पच्चया पय्या. वेदना पच्चया पय्या हे बुद्धांची डिस्कवरी आहे. बरोबर, ही बुद्धांची डिस्कवरी आहे. अरे वेदना पच्चया तण्हा तो होतो ना, म्हणून तर आपण परत परत जन्म घेतोय. आपण पटीच्य समुत्पाद शिकणार आहोत, तिथं ही सायकल आपण ब्रेक करू आणि कधीतरी आपल्या तरी आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आपण पण ती सायकल ब्रेक करूया. बरोबर. वेदना पच्चया पय्या मी सांगितलंय, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगत असताना सांगितलंय वेदना पच्चया पय्या. बरोबर. असो, ठीक आहे. आता जो मूळ गाभा आहे ना, सील समाधी पय्या, तो संपतो कुठे? पैयेवरती. बरोबर. ज्याने पय्या डिस्कवर केले, जेव्हा तो ती लक्षणं बोलू लागला, थोडं मला माहिती आहे थोडं कठीण होत जाते, पण पुढे आपण हे खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहेत. काय, जेव्हा एखाद्याने पय्या, ओके, विपश्यना बरेच लोकांनी केली आहे. काय म्हणतात गुरुजी? तटस्थ राहा. आणि काय बघा? अनिच्छ. बरोबर. काय हे आहे ती लक्षणं. बरोबर. माहिती होतं कोणाला ती लक्षणं? अनिच्छ, दुःख, अनत्त. जेव्हा ज्या व्यक्तींना याचा साक्षात्कार होऊ लागतो, तेव्हा निब्बाण भरपूर जवळ आहे असं. बरोबर. सांगायचा अर्थ असा, तो आला अभिधम्माचा भाग, आणि अभिधम्म नाम आणि रूप याच्यामध्येच फिरत असतो. म्हणजे अभिधम्म हा पैयेच्या अवतीभोवतीच असतो. ठीक आहे. पैयेच्या अवतीभोवतीच अभिधम्म आहे. आणि मग नाम आणि रूप, मग नामामध्ये किती भाग पडतात? वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. हे आपण पुढे खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. बरोबर. काळजी करू नका. आता काही कळत नसेल, काही पाहून झालं असेल, काळजी करू नका. पुढे आपण याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. ठीक आहे. मला या ठिकाणी असं सांगायचं होतं की पय्या, माईक बंद करा. कोणाचा माईक सुरू आहे? दमयंती मॅडम. ठीक आहे. सांगायचा अर्थ असा होता, नीट ऐका, अभिधम्म हा पैयेच्या आसपासच असतो. बरोबर. पैयेच्या लेवलवरती जे काही अंडरस्टँडिंग डेव्हलप होते, ती अभिधम्म किंवा अभिधम्मत्व संघ हो चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतो. अशा प्रकारे. एवढं कळलं का? इतकं कळलं? अभिधम्मत्व संघ हो किंवा अभिधम्मामध्ये पय्या किंवा नामरूप खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेले आहे. बरोबर. तुम्हाला इथे हे नाही दिसणार की शिलाचे एवढे प्रकार आहेत, असं नाही दिसणार. ठीक आहे. तुम्हाला इथे चित्ताचे प्रकार, मग ते काय ते आलंबन आहे, मग हे धातू आहे वगैरे वगैरे, अशा गोष्टीबद्दल तुम्हाला इथे चर्चा सापडेल. बरोबर. जो हायर टीचिंग आहे, पैयेचा भाग आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आय नो थोडं लेवल वाढली, पण पुढे आपण त्याच्यावरती येऊया. आता घाबरू नका. ठीक आहे. आता अभिधम्मत्व संघमध्ये हे एकूण 9 चॅप्टर आहेत. ठीक आहे. पूर्ण पालीमध्ये बघायला गेलं तर एकूण असे 9 चॅप्टर आहेत. 1 मिनटं. हां. आता याच्या प्रत्येकाने मी म्हटलं पाहिजे, काही खूपच कठीण आहे, काही खूपच बाउन्स होतील, काही भरपूर वाचलं की लगेच कळेल, असे काही मुद्दे पण आहेत. ज्याने त्याने आपल्या अभ्यासानुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार कधीतरी आपल्या डोळ्याखालनं आपण अभिधम्मत्व संघ हो समजा वाचायला घेतला पाहिजे. पण आपण आपल्या ह्या 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये 28 जे आपले कमीत कमी लेक्चर होतील, 28, 29, 30 समजा, या लेक्चरमध्ये आपण 4 गोष्टींवरती बोलणार आहोत. 4 जे फार महत्त्वाचं आहे. जो MAचा सिलेबस आहे, मी MAला शिकत असताना अभिधम्मत्व संघमध्ये जो आमचा सिलेबस होता, तो या ठिकाणी आपण शिकतोय. ठीक आहे. हो, बरेच लोक 10वीच पास आहे, बरेच लोक 12वीच आहे, MA नाही करू शकत, हरकत नाही. या ठिकाणी आपण अभिधम्मत्व संघ होचा जो MAला सिलेबस असतो, जो मी मुंबईमध्ये शिकलो,
तो आपण या ठिकाणी शिकणार आहोत. काय त्याच्यामध्ये? चित्त, चेतसिका, रूप, निब्बाण हे 4 टॉपिक तर आहे, पण याच्यामध्ये प्लस मी ॲड केलेले आहेत पकिडनक असे काही टॉपिक्स आहे जे फार महत्त्वाचे आहे अंडरस्टँडिंग डेव्हलप करायला, धम्माच्या मार्गावर चालायला. मूळ तर 4च महत्त्वाचे समजा सध्या या कोर्समध्ये. काय? चित्त, चेतसिका, रूप आणि निब्बाण. पण त्याला थोडं अजून एक्सप्लेन करण्यासाठी किंवा डे टू डे लाईफमध्ये कसं आपण याला इम्प्लिमेंट करू शकतो, बघू शकतो, अनुभव करू शकतो, म्हणून पकिडनकमध्ये काही विषय आहेत ते आपण चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. बरोबर? याला आपण प्रॅक्टिकल अप्रोच कसा देणार आहोत हे आपण बघणार आहोत. ठीक आहे? अशा प्रकारे एवढं कळलं. आपण ह्या कोर्समध्ये काय शिकणार आहोत तर मेन ते 4 टॉपिक आहेत. काय काय बोला परत? चित्त, चेतसिका, रूप आणि निब्बाण. राईट? आणि मग पकिडनकाचे जर ह्या चॅप्टर पकिडनक चॅप्टर अभिधम्मत्त संगोचा भरपूर मोठा आहे, खूप मोठा आहे. त्याला एक्सप्लेन करायलाच बराच टाइम लागू शकतो. त्यातून मोजके आपण टॉपिक काढले की जे सध्याला जर आपण म्हटलं की आपली सुरुवात आहे आणि सुरुवातीच्या हिशोबाने जे टॉपिक तुम्हाला मला माहिती पाहिजे ते टॉपिक आपण पकिडनक ह्या विषयामध्ये घेणार आहोत. ते खूप प्रॅक्टिकल बेस्ड आहे. प्रॅक्टिकल अप्रोचने आपण ते शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे. ठीक आहे? असं हा आपला सिलेबस आहे. एक मी फोटो शेअर केला होता, त्याच्यामध्ये काही एक ढोबळ मानाने एक असा सिलेबस बनवला. त्याला फॉलो करून किंवा त्याच्यामध्ये काही अजून ॲड करून किंवा त्याच्यातनं काही वगळून आपण हे 28 ते 30 लेक्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजणार आहोत अशा प्रकारे. मग आता काय झालं नानासाहेब, असं काही तुम्ही इमोजी पाठवले, क्या हुआ? कुछ नहीं हुआ, वो दब गए. असं तुम्ही रडका फेस पाठवला येते, काही हरकत नाही, घाबरू नका मित्रांनो. इंटरेस्टिंग आहे. बघा, अभिधम्म शिकण्यासाठी आपण आलेलो आहोत. बुद्ध धम्म संघामध्ये, धम्मामध्ये आपली श्रद्धा आहे आणि म्हणून एफर्ट्स घेऊन पैसे भरून मी शनिवारी रविवारी किंवा 1-2 तास इथे या ठिकाणी देईल. हे आपण काय गाजवतोय? कुठली पारामी पूर्ण करणारे सांगा, बोला कोणीतरी लवकर. वीर्य पारामी. माझा शेड्यूल भरपूर बिझी आहे. मला घरातले बरेच काम आहेत, ऑफिसचे मला बरेच काम आहेत, मला मुलगा सांभाळायचे, सासू सासऱ्यांकडे बघायचे, नवऱ्याकडे बघायचे, बायकोकडे वेगळे वेगळे 1760 कामं आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी आठवड्यातून हे 1.5 ते 2 तास काढेल आणि धम्म शिकेल. धम्म ऐकणं वेगळं आहे, पण आता याचा अभ्यास करणार आहे. हातामध्ये पुस्तकं घेऊन वाचणार आहेत, समजण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि 3-4 आठवड्यानंतर एक्झाम होईल, ती टेस्टसुद्धा मी देणार आहे. याचं आपण वीर्य गाजवणार आहोत. वीर्य पारामी आहेत. बरोबर? बोधिसत्वाने मोठमोठ्या पारामी पूर्ण केल्या, आपण इतुशी करूया. बरोबर? एवढीशी काय आहे, इथे 1-1.5 तास बसून चांगल्या प्रकारे धम्म सांगेल. मास्तर 100 गोष्टी सांगेल, मला 10 गोष्टी कळल्या ना साधुकार आहे. बरोबर? 10 काय, 1 गोष्ट कळली मला साधुकार आहे. प्रत्येकाची समजण्याची क्षमता, आकलन क्षमता वेगवेगळी असते. कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी लॉयर आहे, कोणी PhD आहेत, कोणी साधं 5वी 7वी 10वी आहे. बरोबर? सगळ्यांचं समजण्याची शक्ती वेगवेगळी आहे. पण आपल्या पदरामध्ये आपण जी काही गोष्ट समजून घेतोय ना, तिला फक्त चांगल्या प्रकारे समजून घ्या, म्हणजे साधू 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 आपल्या पदरी धम्म थोडाफार आलेला आहे. आणि प्रवास तो सुरू झालेला आहे. बरोबर? प्रवास तो सुरू आहे आणि प्रवास कधी संपेल? कधी संपेल? साधू 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 निब्बाण अवस्थेपर्यंत तो प्रवास तर आहे. तुमचा पण माझा पण प्रवास सुरू झालेला आहे. ते अब दिल्ली दूर नाही. बरोबर? आता निब्बाण दूर नाही आहे. जर अभिधम्म आपल्या कानावरती पडतोय, जर बुद्ध वचन आपल्या कानावरती पडतोय, तर आपण खूपच पुण्यवान आहात. म्हणून स्वतःची अशी एक पाठ तुम्ही थापडून घ्या की हो, आता आपण धम्म शिकायला सुरू केलेलं आहे. धम्म ऐकतो पण आहे, पण आता थोडंसं एक एफर्ट्स टाकूया, थोडं वीर्य गाजवूया की हो, थोडंसं आता एक एक्स्ट्राचा आठवड्याला 1-1.5 तास काढूया लेक्चर अटेंड करायला आणि फक्त आठवड्याचा 1-1.5 तास आपण काढूया हे जे काही शिकवलं आहे त्याची रिव्हिजन करायला. बरोबर? आता अभिधम्म कठीण आहे. हो, प्रामाणिकपणे सांगतो कठीण आहे. का कठीण आहे? कारण की नाही ऐकलंय किंवा त्या चष्म्याने, त्या डोळ्यांनी त्याला बघितलंच नाही आहे.
किंवा आपण आता ते समजण्यासाठी तयार नाही आहे. नीट समजून घ्या, बरोबर. यात कमीपणा नाही आहे, पण हो कदाचित मी रेडी नसेल. मग कोण रेडी असेल? बुद्धांनी जर 7व्या वर्षी अभिधम्म सांगितलं आहे, 7व्या वर्षी बुद्धांच्या समोर बरेच स्वतःपन्न होते, सगदागामी अरहंत लोक होते, पकलेले लोक होते, पारामिने पूर्ण झालेले लोक होते, तरी बुद्धांनी 7व्या वर्षानंतर अभिधम्म सांगितलंय. हे पटतंय तुम्हाला? मग आपण अशा धम्माला हात लावतोय जो थोडा ॲडव्हान्स आहे. थोडंसं 2-3 वेळेस वाचावं लागेल, कदाचित कधी कधी थोडीफार पोपटपंची करावी लागेल, कधी कधी पाठ करावं लागेल. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण किती सुत्त पाठ केलेत, किती गाथा पाठ केलेत, अर्थ खूप गोष्टींचा कमी आहे, काही हरकत नाही. पण मी भरपूर चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल. हा प्रयत्नच आहे. सगळं काही 100% एकदम योग्य नसेल, बरोबर नसेल किंवा बरोबरच नसेल. जेवढं आकलन झालं आहे, जेवढं समजलं आहे, तसं खूप चांगल्या प्रकारे हा हेतू शुद्ध आहे, म्हणून चांगल्या पद्धतीने प्रयत्न होईल आणि आपण याला चांगलं समजून घेऊ. हे आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे, बरोबर. हो, कठीण आहे, परत परत बघावं लागेल, परत परत वाचावं लागेल. आणि कधीतरी अशी वेळ येईल, याला नीट ऐका, कधीतरी अशी वेळ येईल की जेव्हा गुरुजी म्हणतात ना, हे तो सब बुदबुदे का पुंज आहे, सगळं बबल्स आहे, सगळे अणू आहे, रेणू आहे. जर कोणी त्या लेवलपर्यंत पोहोचलेला असेल तर साधुकार आहे. मग त्यांच्यासाठी या गोष्टी तर फारच साध्या आहेत. असे वाचतील, त्यांना असं कळेल, त्यांना असं वाटेल कदाचित, अरे मी तर एक्सपिरियन्स केलं आहे पण मी हे आज वाचतोय. पण कदाचित आपण त्या लेवलला नसू, आपली सुरुवात आहे. पण कधीतरी त्या लेवलला गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक समजायला लागतील. त्याची आता आपण काय शिकतोय? परियत्ती शिकतोय, बरोबर. थेरी शिकतोय, प्रॅक्टिकल तर पुढे आहेच, बरोबर. एकदम बरोबर, पटतंय. चला, आता सगळ्यांकडे 10 ते 15 मिनटं आहे. मी 4 प्रश्न तुम्हाला देतोय. प्रश्न मला सोडवून लवकरात लवकर उत्तरं द्या, ठीक आहे? घ्या, 4 प्रश्न आहेत, लवकरात लवकर. हे प्रश्न लवकर आधी वाचा. प्रश्न समजले असतील तर प्रश्नांची उत्तरं मला लवकरात लवकर सांगा. 10 मिनटं सुरू होत आहेत आता. सोपे प्रश्न आहेत. चार प्रश्न, 1 2 3 4 5 5 प्रश्न आहे. कोणाला किती प्रश्न जमतायत? बोला. सर सर काय झालं? सगळे जमतायत? अरे काय झालं? झाले सोडून? सर क्वेश्चन सर काही कळत नाहीये मला. काय झालं? समझ में आया क्या? काय काय चालू कुछ भी समझ में नहीं आया. सर सायन्स चे क्वेश्चन, सायन्स मॅथ्स. काही लोक सायन्स बॅकग्राऊंड आहेत, इंजिनियर लोक आहेत, हो, त्यांच्यासाठी 2-3 प्रश्न आहेत. कोणी हिस्ट्री बॅकग्राऊंड मध्ये असेल बघा. शेवटचा प्रश्न आहे फ्रेंच राज्यबद्दल आहे. ओके, त्याच्याबद्दल लिहा प्रश्न उत्तर, बरोबर. सर पहिल्या क्वेश्चनचं उत्तर सांगू का मी? कोण बोलताय? आम्ही सोनसाळे संघमित्रा. हो हो, थांबा, मला माहिती तो खूप सोपा आहे. थांबा, ग्रॅव्हिटी. थांबा थांबा थांबा, बरोबर. ओके, चला, यांना तर आला, बरोबर. कोणी हिस्ट्रीमध्ये असेल त्यांना फ्रेंच रिव्होल्युशन बद्दल माहिती असेल तर 10 पाने लिहून काढतील, बरोबर. काय सांगण्याचा उद्देश काय होता माझा? बोला. जे आपलं नॉलेज आहे ना, तो माणूस ते नॉलेज मध्ये सांगू शकतो. जेवढं आहे ज्ञान तेवढं सांगेल. बघा, आता हे 5 प्रश्न मी दिले. 99% लोक असे असतील की बाबा आम्हाला नाही माहीत, बरोबर, आम्हाला माहीत नाही, बरोबर. पण कोणी असं म्हटलं का? सगळ्यांनी आपले कॅमेरे सुरू करा. शेवटचे 15 मिनिटं लेक्चर आहे, कॅमेरे सगळ्यांचे सुरू पाहिजे. कमॉन, शेवटचे 15 मिनिटं आहेत, कॅमेरे सुरू करा.
काय झालं इथे, मी 4-5 प्रश्न टाकले बरोबर, आणि प्रामाणिकपणे हो तुम्हाला काय मलाच माहिती नाही काय आणि मला पण येत नाही बरोबर, पण तुमचे उत्तरे काय आली की सर आम्हाला माहिती नाही किंवा आम्ही याला सोडवू नाही शकत बरोबर. माईक बंद करा, कॅमेरे सुरू करायचे, माईक नाही, माईक बंद करा, रमेशजी माईक बंद करा बरोबर. पण असं एकही म्हटलं नाही सर आम्हाला हे पटलं नाही, सर माझ्या सस्यद विवेक बुद्धीला मला हे पटलं नाहीये, सर सर हे मला पटलं नाही, सर नाही 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 हे मला पटत नाहीये, असं एक पण बोललं नाही बरोबर. सर मला माहिती नाही किंवा आम्ही हे वाचलं नाही, याचा आमचा अभ्यास नाही, असे उत्तरं आलेत. किंवा प्रत्येकाने असा उत्तर मना बरोबर विचार केला असेल, पण असं एक पण नाही बोललं तांबे साहेब की हे मला पटलं नाही, हे माझ्या सस्तत विवेक बुद्धीला पटलं नाही, हा याला मी स्वीकार करणारच नाही, असं एक पण नाही बोललं. का बरं असं? पण जसं काही कोणी लोक हातामध्ये त्रिपिटक घेतात, त्रिपिटकाचा एक चॅप्टर वाचतात आणि म्हणतं हा हे माझ्या सस्तत विवेक बुद्धीला पटलं नाही आहे, हा असं कुठे असेल का? तुम्हाला कळते मला काय बोलायचं, कळते मला काय बोलायचं. आता हे 5ही प्रश्न आहेत, याचे आपापले स्कॉलर आपापल्या जगामध्ये आहेत, आपल्या आसपास आहेत. इथे कोण होते, कांबळे, सोनकांबळे मॅडम काय संघमित्रा, ते म्हणे की मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते बरोबर. ग्रॅव्हिटी आहे, काय वरतून फेकले ते खाली पडणारच आहे, सिम्पलचा लॉजिक आहे, आपण ते बघतोय बरोबर आहे ना. खाली कोणी हिस्ट्रीवाला असेल त्याला काय ती फ्रेंच क्रांतीबद्दल माहिती तो 10 पानं लिहून काढेल, का त्याच्यावरती अभ्यास झालाय बरोबर. कोणी इथे आपल्या डेरिव्हेटिव्हचे प्रश्न आहेत, कोणी ते सांगून, कोणी इथे आपल्या मेटाबॉलिझमबद्दल प्रश्न आहेत, ते कोणी एक्सप्लेन करून सांगेल, का कारण की त्या विषयामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, त्यांचा अभ्यास आहे बरोबर बरोबर. मग आपण जर इथे असू आणि बुद्धांनी ज्यांना धम्म सांगितला किंवा बुद्धांच्या समोर एखादा व्यक्ती बसला असेल, त्याचं प्रावीण्य, त्याची लेवल, त्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल इथे असेल आणि त्या व्यक्तीला उद्देशून बुद्धांनी एक सूत्र सांगितलं आणि ते सूत्र आपण वाचतोय आणि आपण असं कसं म्हणू शकतो की हे मला पटत नाही आहे, हे माझ्या सस्तत विवेक बुद्धीला पटत नाही आहे, का? अरे सिम्पल, आपण रेडी नाही आहे किंवा आपला त्याच्यावरती अभ्यास नाही आहे, आपलं माइंड आपण इतकं डेव्हलप केलं नाही आहे की त्या गोष्टी आपल्याला आता समजायला लागतील. पटलं का हे माझं बोलणं? हे जे मी उदाहरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय हे पटलं का? बोला हा नाही काही बोला. किती तुम्ही याला कनेक्ट केलं का? तुम्ही याला कनेक्ट केलं? खूप प्रॅक्टिकल बोलतोय मी. काय होतं माफ करा, पण असं काही गोष्ट ऐकली की लोकांचा विश्वास बसत नाही आणि मग त्यांची तयारीच नसते त्याच्यावरती वाचन करायला, त्याच्यावरती अभ्यास करायला, त्याच्यावर डिस्कस करायला. असं एक स्वतःभोवती कुंपण बांधून टाकतील की नाही मला नाही पटत, मला नाही घ्यायचं, बरं माझ्या सस्तत विवेक बुद्धीला पटत नाही आहे, मी घेणार नाही. राजा ते कोणासाठी आहे? आता तुम्ही रेडी नाही आहेत, तुम्ही रेडी नाही आहेत बरोबर, असं समजा. जसं आता ह्या प्रश्नांसाठी आपण रेडी नाही आहेत. हो 5-6 महिने अभ्यास केल्यानंतर कदाचित आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो बरोबर. पण जो धम्म आहे तुम्ही कसं अपेक्षा करू शकतात की त्या गोष्टी तुम्हाला अशा समजेल? त्याला पारामी पण लागते बरोबर, त्याला श्रद्धा पण लागते बरोबर, श्रद्धा बीज लागते, तेव्हा जाऊन लोकांना धम्म समजतो बरोबर. म्हणून नक्कीच काही ना काही मुद्दे, काही ना काही गोष्टी अशा असतील धम्मामध्ये जे पटत नसतील किंवा समजत नसेल. सगळ्यात पहिले समजत नाही आणि पटत नाही याच्यामध्ये फरक आहे. पटत नाही म्हणजे तुम्ही त्याला धुतकारतायत, तुमचा विश्वास नाही असं समजा. तुम्ही असं म्हणा की हो सध्या पुरता हे मला समजत नाही आहे, एखादा कल्याण मित्र मला हे अजून चांगलं समजून सांगू शकतो किंवा कदाचित अजून चांगल्या प्रकारे ध्यान साधना केल्यानंतर मला ह्या गोष्टी समजायला लागतील किंवा मी आता रेडी नसेल या गोष्टीसाठी. बोधिसत्वाने आपल्याला हा धम्म दिलाय बरं का, बोधिसत्वाने धम्म दिलाय. खूप विचार करून, खूप गोष्टींचा अभ्यास करून धम्म दिलाय. काही त्यांना खोटं किंवा खोट सापडले असते ना, काही गरज नसली असते. स्वतः नवीन धम्म बनवले असता त्यांनी, स्वतः नवीन धर्म त्यांनी काय म्हणा संप्रदाय बनवला असता आणि आपण आज सगळे त्या संप्रदायाचे भाग असलो असतो.
मग बोधिसत्वाने विचार करून धम्म दिला की माझ्या लोकांचं याच्यामध्ये भलं व्हावं म्हणून. आणि हे सगळं बोधिसत्वाच्या बाबासाहेबांच्या डोळ्याखालून गेलेलं आहे मित्रांनो, बरोबर. आणि त्याचा कुठे ना कुठे उल्लेख त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतं. मी जे 4-5 प्रश्न या ठिकाणी टाकले, तुम्हाला माझा बोलण्याचा हेतू समजला काय होता? धम्म तसाच आहे, बरोबर. अशी गोष्ट आहे धुतकारण्यापेक्षा की हो कदाचित मी आता रेडी नसेल किंवा चला ठीक आहे पुढे तरी ह्या गोष्टी माझे सुटतील, हे अभिधम्माच्या पण दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपण जे शिकू किंवा रोज तुम्ही जो धम्म ऐकत आहात, बरोबर, रोज तुम्ही जो धम्म ऐकतायत वाचतायत तिथे हे सगळं लागू पडतं, बरोबर. आणि दुसऱ्या अर्थाने जे बाबासाहेबांना पटलं ते मला पटत नाही आहे, हे असं कसं? म्हणजे आपण बाबासाहेबांना चॅलेंज करतोय का? हे माझं वाक्य आहे, ठीक आहे, बरं. जर एखादी गोष्ट मला पटत नाही आहे, मी बाबासाहेबांना चॅलेंज करतोय, अरे बाबासाहेबांनी असं कसं धम्म दिला, तिथे ब्रह्मा पण येतोय, बरोबर, नरक पण येतं आहे, स्वर्ग पण येतं आहे, असं कसं? मग इथे बाबासाहेब पण संप्रती ब्रह्माबद्दल लिहित आहे, पुढे नरकाबद्दल लिहित आहे किंवा पुढे देवताबद्दल पण लिहित आहेत, असं कसं? मी सध्या रेडी नाही आहे या गोष्टीला ॲक्सेप्ट करायला. अशा गोष्टी आहे. हे होतं एक डिस्क्लेमर म्हणा किंवा एखादं एक इंट्रोडक्शन म्हणा, अशा प्रकारे. आता पुढे काही काही मुद्दे असे येतील जे पटणार नाही, पण तेव्हा वादविवाद न होऊ देता डिस्कशन मोडमध्ये आपण राहू, बरोबर. डिस्कशन मोड आहे, काही सांगितलं काही वाचलं नाही पटलं असू द्या, पण वादविवाद होता कामा नाही, ठीक आहे. आपण शिकत आहोत, बरोबर. खूप गट पडू शकतात, हे असं असू शकतं, हे असं असू शकतं, कारण की सगळं पर्स्पेक्टिव्हचं आहे, सगळी गोष्ट दृष्टिकोनाची आहे, बरोबर. ज्याचा त्याचा अनुभवाने त्याचे दृष्टिकोन बनलेले आहेत आणि तसं तसं त्याच्या लोकांची आपली आपली आकलन शक्ती आहे, बरोबर. अशा प्रकारे ठीक आहे. हा जो मुद्दा होता हा पटलेला असेल असं मी समजतो. आणि या ठिकाणी आपण पुढे जाऊया. खूप म्हटलं चला खूप प्रॅक्टिकल अप्रोच असेल याला, म्हणून मी या ठिकाणी याला इथे सुरू केलं, बरोबर. हॅलो जी हॅलो सर, माझं थोडंसं नेटवर्क गेलेलं होतं, जर मला यापूर्वी सांगितलेलं समजलं नाही, रिपीट करता? रिपीट मी खूप रिपीट केला, आता खूप मोठा प्रसंग सांगितला, काही हरकत नाही, माफ करा, इतकं महत्त्वाचं नव्हतं, पण रेकॉर्डिंगमध्ये होऊन जाईल, काळजी नको. सांगायचा अर्थ असा की आपण डोळे उघडे ठेवून खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा प्रयत्न करू. ज्या गोष्टी नाही समजल्या नाही कळल्या त्याला साईडला ठेवूया, माईक बंद करा आणि पुढे अजून अभ्यास करूया, 4 लोकांना अजून विचारूया, बरोबर. अशा प्रकारे आता प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास मोठा पण आहे, अभिधम्माबद्दल बोलत नाही आहे तर पूर्ण जो धम्म आहे त्याच्याबद्दल, ओके. अशा प्रकारे आता मला वाटलं नव्हतं की इतका वेळ लागेल इथपर्यंत येता, पण अजून 2 स्लाईड आहे, त्याला मला अर्धा तास लागेल. आता घेऊ की नेक्स्ट टाइम घेऊ? नेक्स्ट टाइम घ्या सर. आहे की नाही? मला अर्धा ते पाऊण तास लागेल. नेक्स्ट टाइमच घ्या सर. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं स्वागत, बरोबर. खूप लोकांना मी नवीन असेल, मलाही खूप लोक नवीन आहेत, काही लोक यूट्यूबचे व्हिडिओ बघून आलेले आहात किंवा कोणाच्या रेफरन्समधून आलेले आहात, पण तुम्ही इथे एखाद्या व्यक्तीला ऐकायला आलेले नाही आहेत. तुम्ही या ठिकाणी धम्म त्रिपिटक किंवा जो धम्म आहे तो आपण शिकायला आलेला आहोत, बरोबर. तुम्हाला ज्याचं कोणाचा धम्म सांगण्याची पद्धत आवडते तिकडनं धम्म ऐका, तिकडनं शिका. आणि आपला मेन उद्देश काय? धम्म ऐकायचा आहे, धम्म शिकायचा आहे, धम्म आचरणामध्ये आणायचा आहे आणि त्याचं पालन करायचं आहे, बरोबर. असो, बरोबर. अशा प्रकारे ठीक आहे. 5-1 मिनटं घेऊ आपण. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात, सांगू शकतात, बरं. आता खूप सारे प्रश्न असू शकतात जे आपण पुढच्या वेळेस पण घेऊया. एका दोन प्रश्न विचारा. ठीक आहे. नंतर काही नियमावली आहेत. बरेच ग्रुप आहेत जिथे आपण भरपूर फॉरवर्ड गोष्टी म्हणा जे फार महत्त्वाचे पण असतील, बरोबर, ते फॉरवर्ड करण्यासाठी बरेच ग्रुप आहेत. पण जर आपण अभिधम्मत्त संघचा ग्रुप फक्त आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या जे काही मी पोस्ट पण नाही बोलणार, प्लीज अवॉइड करा. ग्रुप आपण आज काय शिकलो ते डिस्कस करायला तुम्ही ग्रुपमध्ये म्हणजे
तुम्ही पोस्ट करू शकतात किंवा लिहू शकतात. इतर गोष्टी अवॉइड केलेले बरे, वादविवाद टाळलेला बरा आहे. अशा प्रकारे ओपिनियन वेगवेगळ्या असू शकतात. बरोबर. मी ओपिनियन घ्यायला बसलो नाही आहे, मी पुस्तकात काय दिले आहे ते मी कशा प्रकारे चांगल्या प्रकारे सांगू शकतो म्हणून आहे. ओपिनियन खूप डिफर करू शकतात आणि ओपिनियनचा खेळ खेळायला गेलो मग 6 महिने काय भरपूर काळ आपल्याला कमी पडेल. बरोबर. ठीक आहे. म्हणून जे आपण क्लासमध्ये शिकतोय त्याचं डिस्कशन म्हणा किंवा अजून चांगल्या पद्धतीने आपण चर्चा करू शकतो. त्यासाठी आपला ग्रुप आहे. ग्रुपमध्ये धम्मसंघांचे एखाद व्हिडिओ किंवा मी फक्त बुद्धरश्मीचे व्हिडिओ शेअर करतो, मी तेवढे शेअर करत जाईल आणि आपल्या क्लासमधले नोट्स बस. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं काही येणार नाही आहे. बाकी काही सूचना असतील आणि काही तर त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनीही सुद्धा काही शेअर करू नये अशी माझी नम्र विनंती. वादविवादाला जागा नाही आहे. असं कोणी मला आढळलं मग त्यांना आपल्याला जय भीम करावं लागेल, साधू साधू करावं लागेल, नमस्कार करावं लागेल. ठीक आहे. अशी गोष्ट. बरोबर. हे क्लासमध्येही आणि आपल्या ग्रुपमध्येही. ठीक आहे. चला, खूप छान. सगळ्यांचे कॅमेरे सुरू आहेत. प्लीज शक्य असल्यास इतरांनी पण आपले कॅमेरे सुरू करा. आपण छानसा एक फोटो काढूया. ठीक आहे. आज हे आपलं इंट्रोडक्शन / पहिलं लेक्चर होतं. बरोबर. काही फीडबॅक असेल तुम्ही ग्रुपमध्ये देऊ शकतात, पर्सनली देऊ शकतात. तुम्हाला वाटतं की तुमच्या मित्रपरिवारांमध्ये अजून तुम्हाला कोणाला इथे ॲड करावंसं वाटेल तर तुम्ही त्यांना माहिती पोचवा, ग्रुपमध्ये ॲड करा, कोणाचे कल्याण मित्र बनवा अशा प्रकारे. ठीक आहे. चालेल. हे रेकॉर्डिंग मी या ठिकाणी थांबवतोय. 1 मिनटं आपण स्क्रीनशॉट घेऊया. ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलं आहे